आली नजमुल वरती नजमुल नाट खाली मुजम्मिल. फिल्डिंग टीम देखील आली आहे. येस अंपायर काउंटडाऊन चालू होतोय. मॅचला करूया सुरुवात आणि पहिला चेंडू या बादचा बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे. स्क्वेअर कटला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला गाड्या पहिल्यांदा बघितल्या जातील. त्यानंतर रस्त्याच्या मध्ये चेंडू अडवला जातो. बऱ्याच अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात, आता मॅच मध्ये देखील आहेत. मॅचला झाली सुरुवात. बरोबर आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दत्तात्रय म्हात्रे सर माझ्यासोबत जोडले गेलेत. वेलकम सर, स्वागत आहे तुमचं देखील. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डिप्स्क्वेअर रिझनला चेंडू अगदी वेगानं जातोय. जिथे आपण पाहिलं तर अगदी स्टॉप होतोय चेंडू. थोडासा 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातात. फेकी चांगली आहे. तिसरी धाव थोडीशी अडचणीमध्ये आहे, पण 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. नजमुल एका बाजूला, मुजामिल दुसऱ्या बाजूला आहे. दोघे खेळाडू आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानामध्ये. बॉलर नेम आम्हाला कळालं तर आणखीन मजा येईल. जयेश गोलंदाजीसाठी जाऊयात. जयेशला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. संपूर्ण टीम आमची कॉमेंट्री बॉक्स यांचं आपण स्वागत करूयात. सिफा स्ट्रायकर थंडर टीम टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली या टीमनं. क्वालिटी बॉयज संघाला सांगितलं या आणि बॅटिंग करा, आणि क्वालिटी बॉयज संघाच्या कॅप्टनने सांगितलं बॅटिंग करायला आलो तर 7-70 करून जाणार. लेट सी मॅचला ज्या पद्धतीने सुरुवात झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. थोडा बाहेरचा चेंडू होता, फसवला जातोय. खेळाडू आहे मागे जातोय. होंजळीमध्ये चेंडू, विकेटचं पतन जयेशच्या खात्यामध्ये राहते. तिसऱ्या चेंडूवरती मोठी विकेट. बॅटिंग करणारी क्वालिटी बॉयज संघाला भेटतोय. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जातोय. मुजामिल बॅक टू डग आउट. चांगली मॅच सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तदनंतर अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. थोड्या वेळासाठी असं वाटलं की या बॅच मध्ये एक मोठा फटका येईल मुजामिलच्या बॅट मधून, मात्र मुजामिलला अगदी माघारी पाठवलं. ज्या कार्स आहेत त्या कार्स विनंती करेल भाऊ, मॅच चालू आहे आणि मॅच चालू असल्यामुळे कार्स तुम्हाला मैदानामध्ये नाही थांबवता येणार. थोडंसं ऍडजस्टमेंट तुम्हालाही करावं लागेल. तुमचे कार धारक आहेत, जे मालक आहेत, त्यांना विनंती करेल आपण कार्स मध्ये उभे करू नका. बॅटिंग साठी दाखल झाला नौका फलंदाज प्रथमेश. डावखुरे हाताचा आणखीन एक गोलंदाज. फलंदाज सध्या जयेशची गोलंदाजी चांगली राहिली. आताचा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मुजामिलला माघारी पाठवलं, मात्र नजमल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पाय रोवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. नजमलच्या बॅट मधून ज्या धावा आल्यात त्या नजमलच्या बॅट मधून आलेत. पार्टनरशिप कशी होते प्रथमेशची? लेट्स सी. जयेश ओव्हर क्रमांक 1 P1. डावखुरे हाताचा. बॅटच्या समोर ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. खेळाडू अगदी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जिथे आपण पाहिलं तर अगदी कव्हर रिझनचा खेळाडू मागे गेला. चेंडू स्टॉप केला. त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 ऑन स्कोर कार्ड. माझ्यासोबत ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडलेत सतीश पाचारने. तंतोतंत स्कोरिंग. आतापर्यंत फक्त 4 चेंडू झालेत, मात्र 4 चेंडू मध्ये त्यांची ओळख झाली की अप्रतिम स्कोरिंग. छोट्या छोट्या गोष्टी आमच्यापर्यंत पुरवल्या जातात, सांगितल्या जातात. आणि असा स्कोरर असला टेन्शन थोडं कमी राहतं. बॅकफुटला फटका चांगला. चेंडू अगदी निघून जाईल. जिथे आपण पाहिलं तर पंचांकडे अगदी डिक्लेअर मध्ये 2 धावा. डिक्लेअर सिप 2 धावा. सर्कलला फटका आपण पाहिलं तर जरूर 4-6 धावेसाठी गेला असता. वर्षभर मैदानामध्ये, वर्षभर कंपनीमध्ये काम करायचं. दिवाळी येणार, बोनस मागायचा शेटकडे. बोनस 6% नाही 2% घ्यायला लागेल. क्या फटका. पण भिंत होती तिथे, रस्ता होता. हमें तो अपनों में लूटा गैरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. जहाँ पे स्क्वायर कट मारा वहां पे रास्ता थोड़ा सा बीच में था, कम था, मैदान कम था.
लेना पडेगा 2 धावा. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता ज्या अडचणी आहेत मध्ये आज रिक्षा स्टँड थोडा दुसरीकडे बनवावा लागेल. थांबल्या तर धावा येतील. रिक्षा स्टँड वरती रिक्षा थांबल्यात म्हणून भाडं भेटतंय. भाडं कोणतंही बसतेल वर्षाचं भेटेल ना काही साकी ना कायचं भेटेल पण भाडं भेटणार. रुकेगा तो ठोकेगा. या मॅच मध्ये कोण किती वेळ थांबतोय कारण की आतापर्यंत निजमलला बॅटिंग करताना पाहिलं तो थांबलाय म्हणून त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. दत्त सर तुमच्या मनामध्ये काय फिलिंग? आज खूप उंचावरती आहे. भीती पण वाटते पण वेगळ्या अर्थी भीती वाटते. इथून खाली गेलो तर भाऊ परत अवघड होईल. नाही पहिल्या जयेशच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट या ठिकाणी प्राप्त झाली. पहिलं विकेट गेल्यानंतर थोडंसं आता प्रेशर दोन्ही खेळाडूंवर बिल्टअप झालेला असेल आणि आता ही जोडी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एकीकडे नजमल आहे जो सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये त्यांनी प्रस्थान केलं आणि एक विकेट गेल्यानंतर प्रथमेश आलाय. आता या दोघांचा टेम्परामेंट सांगेल की या मॅच मध्ये 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल आणि 5 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर एक 65चा स्कोर एक प्रोजेक्टेड स्कोर म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांच्या कॅप्टनच्या माध्यमातून जी बाईट घेतली त्यांनी सांगितलं 65 पर्यंत धावा त्यांना देखील काढायचे आहेत आणि त्यासाठी आता दोघांची रणनीती वेगळ्या स्वरूपाची असेल. परंतु आज या मैदानाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं तू म्हटलास की भरपूर काही प्रॉब्लेम्स या मैदानामध्ये सध्या फेस करावे लागतील बॅटिंग करत असताना बॅट्समनला. थोडंसं आपण पाहिलं तर नियमांवरती गपचप झाली बोलणं झालं तदनंतर हा आहे चेंडू 4 धावेसाठी. आता असं वाटलं आली दिवाळी. येस फटका अतिशय चांगला होता. बॅकफुटला जाऊन त्याने आपण जर पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला कारण P1चं पहिलं षटक आहे आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न सध्या नजमल करतोय आणि जास्तीत जास्त काळ जर मैदानामध्ये राहिला तर आणखीन देखील धावा येतील. सध्याचे 10 धावा स्कोर कार्डवर आलेले आहेत. अंपायरचं देखील कौतुक करावं लागेल. आज उन्हाची तमा न बाळगता त्यांच्या माध्यमातून अंपायरचं काम या ठिकाणी आज पार पाडलं जाईल त्यामुळे त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. मॅच देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. आजचा विषय सगळ्यात मोठा या मॅचचा आहे. 7 बंगलो प्रीमियर लीग. ओहो लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आपण पाहिलं विकेट कीपरने अडवण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस GST 1 रन तुमने चुराया जो सनम याला बोलतात चोरीची धाव चिकी धाव आणि ती धाव मात्र कंप्लीट केली. संघाची धाव संख्या 12 वरती जाऊन पोहोचेल. 1 to 12 ऑन अ स्कोर कार्ड. इस बाय 1 गेट 1 ॲब्सोल्युटली फ्री. बॉल पाहिला त्यांनी लेग स्टिकला सोडून होता त्यानंतर मात्र लेफ्ट केलं आणि ही देखील कौशल्य असतं. बॉल कुठला तुम्ही मारायचं कुठला बॉल लेफ्ट करायचं हे देखील फलंदाजचं कौशल्य असतं आणि ते मात्र चोरट्या स्वरूपात एक आणखीन एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या 2 धावेनंतर 12 धावा स्कोर कार्डवर. प्रथमेश बॅकफुटला जातोय. फटका चांगला खेळून काढला. अगदी चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. आता इथे धावा किती भेटतील कारण की धाव चालू आहे. अगदी 4 चौकार. अतिशय देखण्यास फटका होता. आपण पाहिलं तर टॉपेज लागली आणि त्यानंतर आपण पाहिलं बराच वेळ हवेमध्ये राहिलाय त्यानंतर सीमारेषा ओलांडली. परंतु या ठिकाणी आज थोडंसं रिस्ट्रिक्शन नक्कीच आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करूनच प्रत्येकाला खेळावं लागेल कारण ज्या पद्धतीने आपण म्हटलं तुम्हाला मैदानाचं काटकोन त्रिकोण परंतु तुमचा दृष्टिकोन देखील आज या मैदानावर अतिशय महत्त्वाचा आहे. तेव्हाच तुम्ही या मैदानावर एक चांगला खेळ करू शकता. परंतु ज्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली लाजवाब आयोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवर आतापर्यंत 16 धावा सध्या ऑन स्कोर. अप्रतिम. येस कदाचित चेंडू खराब झालाय तो चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. येस कारण या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर आपण जर पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन भाऊ तळेकर यांच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण कमिटी सध्या कंबर कसते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
आणि खूप शानदार आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईसारख्या या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अंधेरी सारख्या मोस्ट डिमांडेबल प्लेस म्हणून अंधेरीकडे पाहिलं जातं आणि अशा एका ठिकाणी तुम्ही या स्पर्धेचं आयोजन केले. लाजवाब कामगिरी सध्या आपल्याला कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आले. 16 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. मी म्हणा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्या बॅटिंग करणारी टीम आपल्याला क्वालिटी बॉयज आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी आपली क्वालिटी दाखवली. पहिलं विकेट गेल्यानंतर थोडंसं दबाव तंत्र होतं, परंतु आलेल्या बॅट्समन प्रथमेशने देखील ते दबावाला दूर ठेवून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आतापर्यंत 16 धावा आणि आता दुसरं षटक मार्गस्थ. अगदी क्वालिटी बॉयज कडे क्वालिटी चांगली आहे. रिफा स्ट्रायकर्स किती क्वांटिटी मध्ये विकेट घेते, कारण की एक तो क्वालिटी और दुसरी क्वांटिटी. चांगल्या क्वांटिटी मध्ये विकेट घ्याव्या लागतील, कारण की आतापर्यंत पार्टनरशिप चांगली बनतीये. एका बाजूला प्रथमेशने या मॅच मध्ये आल्यानंतर आपले इरादे स्पष्ट केले, भाई मैं रुकेगा ने मैं जोर का खेलेगा. आणि दुसऱ्या बाजूला निजमल या मॅच मध्ये थांबून खेळतोय, नजमुल आपण पाहिलं तर थांबून खेळतोय. जब पार्टनरशिप होतीये तर मॅचला वेगळी मजा येते. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी आशिषला तुम्ही पाहताय, आतिशला बाहेरचा चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने पाहतायत. अगदी आपण पाहिलं तर बॅटीची लीडिंग एज अंपायर कॉलो युटी आउट जावं लागते फलंदाजाला आणि अगदी पंचांच्या निर्णयाचा ठेवावा लागेल मान. चांगलं क्रिकेट आहे, चांगला खेळाडू आहे आणि या पंचांच्या निर्णयाचा मान ठेवला जाईल. आवाजाला अंपायर सांगतात मेने सुनाय बाई, मी ऐकलं आणि तदनंतर मात्र जावं लागेल फलंदाजाला. चला पंचांच्या निर्णयाचा मान ठेवूयात, कारण की ते जो अंपायरनं निर्णय दिला त्याचा मान म्हणजे क्रिकेटचा मान ठेवावा लागेल आणि अखेरीस फलंदाजाला तर माघारी जावं लागेल. ओ युटी आउट, एक मोठी विकेट. येस, अंपायरनं आता ओ युटी आउट दिला, त्याच नियमाचं तुम्हाला मात्र पालन करावं लागेल, कारण की तुम्ही नाही या पंचांसोबत हुज्जत घालू शकतात, नाही काही एक्सक्यूज मागू शकतात, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता नवीन फलंदाजाला मैदानामध्ये बोलवलं जात आहे. चांगला चेंडू हाताळला. हा चेंडू आपण पाहिलं तर एक वेगळाच खरं अर्थानं प्रश्न घेऊन आला होता. थोडासा बाहेरचा होता, बाई छेडछाडी क्यों की, बाहेरचा चेंडू होता, ज्याने ते सोडला असता बाईट आला असता. छेडछाडी केली, आवाज आला पंचांना, तो त्यांना आवाज आला आणि पंचांच्या समोर आपण पाहिलं तर क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं रिस्पेक्ट ठेवणं महत्वाचं आहे आणि तिथे क्रिकेटचा रिस्पेक्ट तुम्ही ठेवता. फलंदाज आपण पाहिलं तर आता नवीन मैदानामध्ये दाखल होईल. पंचांच्या डिसिजनचा काटा अगदी समांतर असतो, तो कोणाच्या बाजूने झुकत नाही. ज्या बाजूने निर्णय त्याच बाजूने पंच सध्या निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आतिशने बॉल हातामध्ये घेतला, तदनंतर भन्नाट वेगाने टाकला होता, पण ज्या पद्धतीचा पिचिंग बॉल केला तो देखील गुडलेन स्पॉटवर होता. थोडंसं ऑब्स्टिकला सोडून होता, त्या बॉलला थोडीशी छेडखानी करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय बॅट्समन नजमुलचा आणि तिथे मात्र विकेटचं पतन. अगदी दोन्ही अंपायर. मॅच प्रेशरची मॅच आहे, पैसा वसूल मॅच आहे, प्रेशर वाली मॅच आहे. प्रेशर फक्त खेळाडूंवरती नाहीये, पंचांवरती, समालोचकांवरती, गुणलेखकांवरती सगळ्यांवरती प्रेशर असतं या मॅचचं, कारण की हृदयाचे ठोके जोरात वाढत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं एक एक विकेट महत्वाची आहे, एक एक धाव महत्वाची आहे. दोन्ही पंच आता एकमेकांसोबत बोलतात, कारण की ऑलरेडी नवीन फलंदाज आता मैदानामध्ये उतरलाय आणि इथून पुढे आता मॅचला स्टार्ट होईल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. थोडासा हताश आणि निराश असताना आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर जात असताना
बॅट्समन नजमुलला आणि तदनंतर मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. आता रमेश एका साईडने आपली मॅच सावरण्याचा प्रयत्न करेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये तो दाखल झालाय. त्याचं टेम्परामेंट काय मैदानामध्ये ते पाहावं लागेल. दुसरं षटक जेमतेम सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर पहिली विकेट प्राप्त झाली गोलंदाज आतिशला. अगदी सुधीर चिंताळे दाखल झाल्या मैदानामध्ये. नाण्या या नावानं टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं ओळख या खेळाडूची. सुधीरला पाहत आहे सध्या विकेट आल्यानंतर अतिशय आत्मविश्वास वाढलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला मासा ज्या पद्धतीने पकडला गेला, वैयक्तिक विकेट त्यानं मिळवले. जिथे फलंदाज आपण पाहिलं तर माघारी गेला, तर त्याचा नजमुलला माघारी जाताना आपण पाहिलं आणि तदनंतर मात्र एक नवखा बॅटर मैदानामध्ये दाखल. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आडबल्लेसे, कारण की तुम्ही मैदानामध्ये आत्ताच आला, एक मोठा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न. आत्ताचा चेंडू पडला, काटा बदलला, थोडासा कोण बदलला, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून थोडीशी गाडी 2 वरती गेली आणि अशावेळी क्रॉस फटके. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर काटा बदलला आणि त्याचमुळे कुठेतरी बीट झालाय. परंतु मला वाटतं एखाद दुसरा बॉल पाहणं अतिशय गरजेचं आहे. क्रॉस बॅटेड फटका चांगला खेळून काढला, लॉफ्ट केला जातोय चेंडूला. अगदी आपण पाहिलं तर धावा भेटतील 4. येतोय 7 बंगलो प्रीमियर लीग 2025 चा एक सुरेख चौकार. येस, आणि याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की पहिला बॉल जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु जे आपण पाहिलं बॉलच्या मेरिटवर तुम्ही खेळणं फार गरजेचं होतं. दुसरा बॉल जसा पाहिला मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर मात्र चौकार ठोकून दिलाय. जाणवेल तर सुरुवातीला विकेट वाढला होता, परंतु तदनंतर मात्र चौकार ठोकलाय आणि आता धावा स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर 2-0 20 धावा आता स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर. 20 धावा. आत्ताच IPL ची ट्यून तुम्ही ऐकलीत, IPL ऑफिशियल म्युझिक तुम्ही ऐकली. 2च चर्चा आहेत, 7 बंगलो प्रीमियर लीग कोण लेके जाएगा आणि 29 रुपयामध्ये 1 करोड येतील का, आजचा कॅप्टन चांगला लागेल का, या 2च चर्चा आहेत. कारण की आतापर्यंत 29 माझे आले नाहीयेत, परत 3 करोड कधी येतील त्याच्यापेक्षा आतापर्यंत 51,000 रुपये माझे गेलेत. कारण की भाई दया झोल आहे. ओहो हो, थोडासा खाली राहिला. हीच ट्यून चांगला चेंडू आताचा हाताला, अगदी सबमरीन डिलिव्हरी नीचे से जा रहा है. लालच भुरी बाला आहे असं म्हटलं जातं, परंतु सध्या गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. चौकार खाल्लाय परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलंय आणि बॅट्समन जर आपण पाहिलं तर सुधीर बॅट्समन सध्या आपण स्ट्राईकला पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू, मिड विकेटला खेळाडू आहे, वेगाने जातो, 1 बाउंड चेंडू गॅदर केला जातो, 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फेकी चांगली आहे, एकाच धावेती समाधान. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल अर्थातच 21 धावा. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5, म्हणजे 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुधीर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रथमेश. या दोघांची पेअर मैदानामध्ये किती वेळ थांबते, कारण की ऑलरेडी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पहिल्या 3 विकेट गेले, पहिल्या 2 विकेट्स गेलेत आणि त्यानंतर संघ थोडासा आपण पाहिलं तर सांभाळून खेळण्याचा प्रयत्न. भाई बचेंगे और भी लढेंगे, बटेंगे तो खत्म हो जाएंगे, यासाठी सध्या आपण पहिले सांभाळून खेळलं जात आहे. येस सलामत तो पगडी 50 हीच भूमिका सध्या त्यांनी मैदानामध्ये घेतली. यावेळी आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगोदरच तैनात केलेला आहे. एक सिंगल फक्त, आणि टेम्परामेंट जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 आले होते किरण, तदनंतर मात्र कुठेतरी टेम्परामेंट बदलला, 2 विकेट गेल्या. थोडंसं दबाव तंत्र आपण पाहिलं तर क्वालिटी बॉयज टीमवर जाणवायला सुरुवात केली आणि त्यात दबाव तंत्राचा वापर करत असताना गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याने दुसरं षटक हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात केवळ 6 धावा. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. मार्केट बूम झालं, पूर्णपणे शेअर मार्केट वरती गेलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक आणि तदनंतर डाऊन पूर्णपणे कोसळलं. हे जे स्टेबल आहे ते स्टेबल कशा पद्धतीने ठेवलं जाईल, कारण की ओव्हर क्रमांक 2 मध्ये पायामध्ये बेड्यात चांगल्या ठोकल्यात. गोलंदाजीसाठी दाखल होतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. नाव काय बोलायचं? अमन गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ज्या पद्धतीने अमनने रनर साठी मागे आलाय, 30 यार्डच्या जवळ आलाय, भाई बुलेट ट्रेन निकलेगी. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी अमन गोलंदाजी मार्कवर आणि समोर प्रथमेश. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर अगदी खांदा ट्विस्ट केला आणि तिथे मात्र आपण पाहिलं थोडंसं अडसर आहे, झाडांना आदळला हा बॉल. तदनंतर मात्र
2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केल्यात, परंतु जसा बॉल बॅटवर लागला एक क्रंचिंग साऊंड ऐकायला आला, असं वाटलं 6 धावांची मोहर या बॉलवर लागेल की काय, परंतु थोडंसं नैसर्गिक अडथळे देखील आज या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते देखील पार करावे लागतील. प्रथमेश ना हळूच झाडाकडे बघितलं, ठीक आहे नेक्स्ट ट्राय बेटायला आणि 2च धावा आहेत अडचणी, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर लांबचा रस्ता आहे, गतिरोधक आहे, चांगला खेळाडू आहे, चांगला माणूस आहे, विरोधक आहे, चांगल्या फटक्याला देखील आता बऱ्याच गोष्टी आडव्या येत आहेत या मैदानामध्ये. हो हलक्यातून सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट, एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते, एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडली तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते, चित्याची चाल, अन्नाची गती, कमेंटमेंट ऍक्शन, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम, याला बोलतात 2 रन तुमने चुराया जो सनम, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. बॅकलिगचा खूप कमी वापर केला आणि त्याला देखील माहिती आहे आता आडव्या पट्ट्यानं बॉल जर मारला तर तिथे देखील 2 धावा मिळत आहेत, त्यामुळे त्यांनी पाहिलं की या ठिकाणी मिडऑनला क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता, हलक्या हातानं फक्त बॉलला दिशा दिली आणि तदनंतर मात्र अगदी वेगाने दोन्ही खेळाडूंनी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. 26 धावा, अंधेरीची लाईफलाईन लोकल आहे, अंधेरीच्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. ओहो रायझिंग पहा, चेंडूचा पूर्णपणे पिचिंग पहा, ज्या पद्धतीने चेंडू पडला, एक अँगल तयार झाला आताचा, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे अँगल, आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज हेच सांगायला तर स्ट्राईकच्या फलंदाजाजवळ गेला, बाई अँगल बन रहा है, बच के खेल, रुक के खेल. नॉन स्ट्राईकचा खेळाडू जर आपण पाहिलं तर तो आरसा असतो, त्यांनी आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, त्याला राईट हँडेड फलंदाज गोलंदाजी करतोय, अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र चांगला स्कूप केलाय, बॉल देखील ओहो आजच्या दिवसातील पहिला षटकार आपण पाहतोय बॅट्समन प्रथमेशच्या बॅट मधून. अप्रतिम फटका, थोडासा शफल झाला, तदनंतर चेंडूची गती पाहिली, अगदी लवकर पीक केली लाईन आणि फक्त ढक्कलला चेंडू आपण पाहिला तर ज्या पद्धतीने हुक केलाय, पहिला येतोय 7 बंगलो प्रीमियर लीगचा दैदिप्यमान स्पर्धेचा ब्युटिफुल षटकार, अप्रतिम. या 6 धावा टीमच्या टोटल मध्ये आता मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 32 धावा. आता मॅचला मजा येईल कारण की आग दोनों तरफ लगी अभी. ओहो यावेळी देखील गतीपर्यंत नॉन स्ट्राईकचा फलंदाज तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट करतोय. इथे धावा थांबला नाहीयेत, धावा येणार, तुम्ही थांबा, थांबणं महत्वाचं. 22 स्वरूपामध्ये एक धाव कमबॅक केलाय गोलंदाजानं, कारण की ज्या पद्धतीने अमनला गोलंदाजी करत असताना षटकार आला, तदनंतर आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू बाहेर काढला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हाताच्या बाहेर, ऑफस्टिकच्या थोडासा रिच ऑफ दी बॅटर. चांगली मॅच. क्वालिटी बॉईज या संघाचा जर विचार केला तर ती आपली संपूर्ण क्वालिटी दाखवतात. चौकार येतोय, षटकार येतोय, सिंगल डबल वर देखील कॉन्सन्ट्रेट करतात सुधीर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. यावेळी मात्र थोडंसं बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं, ऑफस्टिकला सोडून गेला हा बॉल, चांगल्या टप्प्यावर पिचिंग केला हा बॉल आणि शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो डॉट आलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आता 30 धावा सध्या स्कोर 33 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. 33 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये मागे 11च्या सरासरीने तुम्ही धावा पकडू शकता. 33 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा, तदनंतर डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 22ची आली, तदनंतर डॉट. कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम, कभी तू कभी मैं, अशा पद्धतीने ओव्हर राहिले. मजा येईल मॅचला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मॅचला चांगली आग लागली, मैदान ऑलरेडी टापलंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या गरमीचं वातावरण आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा फायदा खेळपट्टीला होतो, कारण की पिच तयार होतं आणि जेवढी पिच तापेल, जेवढ्या धावा होतील तेवढी मजा येईल मॅचला. खेळपट्टी अगदी पाठ आहे. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये, इनॉग्रेशन सोहळ्यामध्ये आपण जाऊन त्या पिचवर पाहिलंय, अगदी पाटा पिच आहे. त्यामुळे आज पिच जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना देखील पूरक ठरेल आणि फलंदाजांना देखील. तुम्हाला फक्त चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु जसजसा उन्हाचा पारा चढतोय तसतसं या मॅचला देखील रंग प्राप्त झालाय. परंतु त्याचबरोबर आपण पाहिलं तर विकेट देखील आता तापली. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. पहिला बॉल इरादा जरूर मोठ्या फटक्याचा होता, परंतु तदनंतर मात्र बॅकलिगचा खूप कमी वापर केला, जंटल पुश केलाय आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला बॉल जातो आणि एक सिंगल मात्र प्राप्त झाली. चला, आतिशला या ठिकाणी पाचारण केलं गेलंय, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. 6 धावा खर्च केला होता आणि पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, 6 धावा आणि तदनंतर मात्र आतिशला 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं. किरण, येस, जशी मागणी तशी पुरवठा सध्या चालू आहे.
की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट घेण्यासाठी सध्या एखादा गोलंदाज बाहेर हवा आहे, कारण की पार्टनरशिप चालू झाले सुधीर आणि प्रथमेश. दोघांनी लय पकडलाय, दोघांच्या बॅट मधून चौकार आलेत, सिंगल डबल येतात, धावा थांबल्या नाहीयेत. एखादा गोलंदाज हवा जो धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकेल, त्यासाठी अतिशला बाहेर काढलाय. यावेळी नो बॉलचा इशारा, गुलीगत धोका भेटला, अपील केली, मात्र तदनंतर आपण पाहिलं तर अंपायरने सांगितलं रुको जरा सबर करो, नो बॉल. ओव्हर स्टेप झाली आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी यावेळी बॅटर आपण पाहिलं तर अगदी आउट होता, मात्र तदनंतर नो बॉलचा इशारा दिला गेला. विकेट कीपरने ऑलरेडी जल्लोष केला होता, पाहिलं त्यानं तेव्हा समजलं गुलीगत धोका, नो बॉल. येणार चेंडू फ्री हिटचा. चला, अंपायरने नो बॉलचा इशारा दिला आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन करायचं होतं यष्टीरक्षकाला, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर नो बॉल आणि इथे फ्री हिटची संधी म्हणजे सोने पे सुहागा. आता सुधीर साठी हा बॉल आपण पाहिलं तर अगदी फ्री आहे, फ्री लायसन्स आहे, त्याचा वापर करेल का? ओ, यावेळी मात्र मागच्या बॉलची झेरॉक्स कॉपी, तशाच पद्धतीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, त्याच्या रीच पासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणि त्यांना देखील माहिती आहे, गोलंदाज आतिशला देखील माहिती आहे, अगदी समोर टाकला तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि त्याचमुळे की काय गोलंदाजी आपण पाहिलं ऑफ स्टिकला सोडून टाकण्याचा प्रयत्न होतोय. अति छाग आहे गुरु, काय गोलंदाजी राहिली त्याची. हा पहा, बाहेर ठेवला, शफल झाला, बॅट अगदी प्रॉपर स्विंग होतीये, चेंडू बॅटच्या अगदी मिडलला आणि तदनंतर मात्र हा चेंडू निघून जातोय तब्बल 4 धावेसाठी. आतापर्यंतचे दोन्ही चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी ठेवले. आत्ताचा चेंडू कसा राहणार हे फलंदाजानं गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारा तंत्र यंत्र विकसित केलं. लाईन लवकर पिक केली, लाईन पर्यंत पोहोचला, टप्प्यात आला, उचलून फेकून दिला. 4. येस, 2 बॉल जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकला सोडून टाकले होते आतिशने. तिसऱ्या बॉलवर अगोदरच शफल झाले होते सुधीर आणि तदनंतर बॉल पिक केलाय आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. आपण जर पाहिलं तर अतिशय देखणा फटका होता, पूर्णपणे बायोडाटा रीड केला 2 बॉलचा आणि तिसऱ्या बॉलवर प्रहार चढवलाय. अप्रतिम, कारण की तब्बल आपण पाहिलं तर अगदी 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रथमेश सुधीर अखेला काफी आहे. लेट्स सी या मॅच मध्ये, कारण की गोलंदाजी करत असताना गोलंदाज एका बाजूनं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र फलंदाज आता बाहेर जाऊन बाहेरच ठोकतोय. इथून पुढे काय केले जातील? आतिशला ज्या कामगिरीसाठी बोलवलंय, कोंडी फोडायची आहे, इथे मात्र एक विकेट प्राप्त करून द्यायचं आणि त्याचसाठी आतिशला या ठिकाणी पाचारण केले, परंतु आतिश आपली कामगिरी अतिशय चोखंदळपणे बजावत असताना विकेटचं पतन झालंय आणि आणखीन एक मोठा धक्का. ज्या कामासाठी आतिशला पाचारण केलं गेलं होतं, दोन्ही खेळाडूंचा विचार केला किरण, एकीकडे प्रथमेश, दुसरीकडे आपण पाहिलं सुधीर यांनी अगदी पाळेमुळे ठोकली होती या मैदानामध्ये आणि त्यालाच मात्र परतीचा प्रवास करायला लावलाय. एक चौकारानंतर गो बॅकचा इशारा बॅट्समन सुधीरला आणि एक या ठिकाणी सफलता प्राप्त होते. गोलंदाजाचं कौतुक करेल, पण सुधीरचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक यासाठी करेल, पंचांच्या डिसिजनची वाट न बघता त्यानं खाली मान टाकली, मैदान सोडलं. तुम्ही खेळाडू किती मोठे आहेत हे महत्वाचं नाहीये, तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे का त्यावरती प्रेक्षक तुमची चर्चा करतात. ज्या सुधीरनं या मॅच मध्ये धावा चांगल्या केल्या, त्या सुधीरला माहिती होतं आपल्या बॅटची लीडिंग एज आहे. पंचांकडे बघण्याआधीच त्यानं मैदान बाहेर काढलं. कधी कधी मोठं होण्यासाठी शिस्तही अंगी बाळगावी लागते, ती सुधीरनं बाळगली आहे आणि 4 चेंडूचा खेळ अद्याप मात्र झालेला आहे. एक चांगली मॅच, संघाची धावसंख्या 39, 39, 3वरती 9, 39, लॉस ऑफ दी 3 विकेट. बॅटिंग करत असताना सध्या क्वालिटी बॉयज. नवीन बॅट्समन रोहन मैदानामध्ये आलेत आणि एकीकडे आपण प्रथमेश एकीकडे पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी तोल ठोकून उभा राहिलाय आणि त्याच्या जोडीला आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये रोहन आलाय, त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. रोहनसाठी हा बॉल आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, बॉल त्याच्याही वेगाने पलीकडे गेलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि पंचांचा इशारा. 4 धावांसाठी आला हा देखडा चौकार. 43 धावा स्कोर कार्ड मध्ये सजलेत. डाऊन दी ग्राउंड कव्हर ड्राईव्ह केला, 2 झाडांच्या मधून तो चौकारासाठी गेला. एखाद्या सुई मधून दोरा विनावा तसा चेंडू 2 झाडांच्या मधून गॅप काढला. अप्रतिम ड्राईव्ह होता. जवळच मुंबईला गेलात, मरीन ड्राईव्ह बघा, तो बघण्यासारखा आहे. आत्ताचा फटका कव्हर ड्राईव्ह हाही बघण्यासारखा आहे. दोघांमध्ये आपली सुंदरता आहे, दोघांमध्ये आपली कला आहे. चांगली मॅच रंगली आहे, धावा येतात आता या मॅच मध्ये, आग चांगली लागली आहे. बाहेरचा चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी घेतोय, चांगली गोलंदाजी, कारण की
यानंतर टॉस साठी मी कॉल करेल द रेड डेव्हिल्स विपक्ष 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन. यानंतर इन ऍक्शन तुम्हाला 7 बंगलो इन असोसिएशन तुम्हाला दिसेल आणि द रेड डेव्हिल्स दोन्ही कॅप्टन विनंती करेल टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही या प्लीज. आणि 7 बंगलो असोसिएशन आपलं हे आणि रेड डेव्हिल करणार आहोत. मी मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला टॉस साठी मी आमंत्रित करतो दोन्ही संघ द रेड डेव्हिल्स आणि 7 बंगलो हे दोन संघाचे कर्णधार. चला आपण लगेचच मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला यायचं आणि या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत मॅच नंबर 2 चा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि ओव्हर क्रमांक 5 मध्ये सध्या आपण जातोय. प्रणय कोळी दाखल झाल्या मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 5 शेवटचं हाणामारीच निर्णायक अंतिम डेट स्लॉग ओव्हर मध्ये. बायचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न, डाव करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे चेंडू गॅदर केला, फेकी डायरेक्ट होत नाहीये. एक सिंगल धाव, बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जिथे 1 होती तिथे 2 दिला. 1 कन्वर्ट इंटू 2. 2 धावा टीमची टोटल आता आपण पाहिली तर अगदी 46 46 वरती 45 45 वरती जाऊन पोहोचतीये. या मैदानामध्ये सर कोणता आकडा सेफ आहे? 50 या 50 पुढे? 50 सॅटिस्फाईड आहे भाई, 50 है अपने पास. कारण की या मैदानामध्ये आतापर्यंत 55 ते 60 धावा या सेफ मॅजिकल फिगर आतापर्यंत मानला जातो. लेट्स सी. ओहो, अगदी बॅटीच्या समोर उचलला फेकून दिला जातोय. अगदी 4 धावेसाठी येतोय. 7 बंगलो प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान स्पर्धेचा देखना चौकार. आणि ज्या पद्धतीने चौकार आला अनिप पटेल सर, कारण की या सरांची एक वेगळी पद्धत आहे चौकार देण्याची. इशारा तुमच्याकडे 100 लोकांपेक्षा काहीतरी नवीन पाहिजे तेव्हाच तुम्ही चर्चेत राहता. काय बोलाल सर? असं म्हणतात ना, भीड़ का हिस्सा नहीं, भीड़ जिसके लिए हो किस्सा मैं बनना चाहता हूँ. आणि सध्या आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीची कॉमेंट, ज्या पद्धतीचे अंपायरिंग सध्या आपण पाहतोय, लाजवाब अंपायरिंग आणि त्याचबरोबर त्यांची एक वेगळी अदा प्रत्येकाच्या मनाला भावेल अशा पद्धतीची, आणि त्याचमुळे थोडंसं आकर्षित आमचा प्रेक्षक वर्ग देखील होतोय. यावेळी मात्र चांगला बॉल, त्याच्यावर तेवढाच चांगला प्रहार, कव्हर पॉइंटच्या दिशेनं बॉल 1-2 बाउंस सीमारेषेच्या अगदी जवळ गेला. पंचांचा इशारा, सीमारेषा भेदून बॉल सीमारेषेच्या पार. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी आला हा चौकार. आणि या चौकारनंतर आता स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर तब्बल धावा लागल्यात 53 ऑन स्कोर. आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं प्रोजेक्टेड स्कोर 60च्या आसपास आपण सांगितलं होतं, त्यांच्या कॅप्टन बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं 65 धावा, क्वालिटी बॉयच्या कॅप्टनने सांगितलं होतं. आणि त्या 65 धावांकडे वाटचाल करत असताना ही टीम म्हणजे केवढा कॉन्फिडन्स आपण पाहिलं या मैदानावर. आणि या मैदानाचा जर विचार केला तर तुम्हाला धावांची लयलूट देखील करावी लागेल, कारण तब्बल जर आपण पाहिलं या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 1.5 लाख आहे. त्यामुळे या मैदानावर आज रणझुंजार खेळी प्रत्येकाला करावीच लागेल. परंतु सध्या प्रथमेश तळटोकड मैदानामध्ये आहे, पाय घट्ट रोवलेत, संघाची एक बाजू तो सावरतोय. आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर सद्यस्थितीत आपण पाहिलं स्कोर कार्ड अतिशय चांगल्या स्थितीत क्वालिटी बॉयज संघाचा. प्रणयचा हा बॉल यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या टप्प्यावर बॉल उचलेल का नाही, बॉल बघता बघता सीमारेषा भेटतोय. बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 4 धावा आता स्कोर कार्डवर, आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार पहा.
आणि यासाठी स्कोरर फार महत्वाचा असतो. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी रेड डेव्हिल्स आणि सेव्हन बंगलो असोसिएशनचे कर्णधार, चला आपण टॉससाठी या मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला उजव्या बाजूला आपण लगेच टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये अप्रतिम चेंडू, यावेळी पायामध्ये आढळणारा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते, मात्र दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. चेंडू अडवण्यासाठी जीवाचं रान करणारा खेळाडू चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत तिसऱ्या धावेचंही स्वप्न पूर्ण होत आहे. धावांसाठी धावावं लागतं. वॉर्डर रनिंग मिळून विकेट. अप्रतिम कम्युनिकेशन कॉल आणि ज्या पद्धतीने दोघांनी आतापर्यंत या धावा कंप्लीट केल्या आहेत, टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6-0, 7 धावा. ती मॅजिकल फिगर भेटली आहे. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 5, त्याच्यामध्ये 3 चौकार आले आहेत आणि 3 चौकारांत आत्ताच्याही 3 धावा. बाई 1 टू गो. येस, मांके नाही देंगे ते छीन के लेंगे आणि त्याच पद्धतीने क्रिकेट खेळावं लागतंय. या मॅच मध्ये एक चांगली पार्टनरशिप प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहनच्या बॅट मधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे. स्लोअर वन, गती परिवर्तन, फुल टॉस होता, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका. 7 बंगलो प्रीमियर लीग 2025 चा जातोय. दैदिप्यमान आय अँड हँडसम षटकार. वॉट स्ट्रोक. टीमची टोटल 66 आणि 67 धावेचा आव्हान दिलाय. पहिल्या मॅच मध्ये 67 रन्स टू विन. जाऊया टॉस साठी, जिथे रत्नागिरी खेडवरून दाखल झालेले सूरज शिंदे सर यांच्या आवाजामध्ये ऐकूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन विपक्ष द रेड पिल्स मध्ये टॉस कसा राहतोय.
गुड्डू या नावाने सुप्रसिद्ध आहेत आणि आपल्या त्यांचे एक बॅट्स थंडर बॅटचे ओनर आहेत आणि आपल्या मुलीच्या नावाने हा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. मैदानामध्ये 2 बॅट्समन देखील सेट झालेत आता आणि पंचांचा इशारा लेट्स प्ले द क्रिकेट. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहत आहे अशरफ आणि नॉन स्ट्रायकर दिनेश. पहिलाच बॉल सुधीर यांचा निलेश गोलंदाजी मार्कॉन आहे. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल काढली. श्री गणेशा झालाय धावसंख्येचा आणि या 67 धावांचा आता लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. P1चं पहिलं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाज निलेश तैनात झालेले आहे आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदलाव आपण पाहिलं तर मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आणि भारताच्या आर्थिक राजधानीचं हे शहर आणि सध्या आपण किरण जर पाहिलं तर सगळ्यात लोकप्रिय सिटी या मुंबई परिसरातील अंधेरीमध्ये सध्या आपण या मॅचचा संग्राम पाहतोय. दुसराच बॉल यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 100% एफर्ट्स देत असताना क्षेत्ररक्षक अगदी जीवांच्या आकांताने या ठिकाणी प्रयत्न केलाय परंतु अयशस्वी झालाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय. या चौकाराने संघर्षाचा शंखनाद या ठिकाणी टोकला गेला बॅट्समनच्या माध्यमातून दिनेशच्या माध्यमातून आणि इथे मात्र 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. धावपट्टी आता तापायला सुरुवात झाली. गेम देखील तापायला सुरुवात झाली आणि इथे मात्र दिनेश इज ऑन फायर. अप्रतिम फटका चांगला होता. 100% एफर्ट चांगल्या पद्धतीने दिले गेले. डोक्यावरती हात बाई हे काय होतं. नाराज आहे विकेट किपर कारण की याआधी चेंडू टाकण्याआधी विकेट किपरने स्वतःहून सांगितलं की बाई बाहेर रख. चेंडू बाहेरच ठेवला. बॅटची लिडिंग एज घेतली आणि तदनंतर चेंडू हातातून निसटला. कॅचेस खूप महत्वाचे आहेत. टीमची टोटल आपण पहिली अगदी 5 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये बॉल चालला अगदी जमिनीवरची धूळ उडवत क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन दिनेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा स्कोर कार्डवर ऍड झाले. 2 धावेनंतर आता आपण पाहू शकताय 7 धावा सध्या स्कोर कार्डवर आहे आणि आपण जर पाहिलं स्कोरर चालता बोलता असला की समालोचकांना भरपूर काही त्याची मदत मिळत असते आणि सध्या सतीश पाचारणे सरांचा जर विचार केला तर आमची धावसंख्या त्यांची धावसंख्या आमच्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचते. इथे मात्र बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला सापळा रचला आणि सापळ्यामध्ये या ठिकाणी मासा अगदी मोठा गळाला सापडलाय. विकेट आपण पाहिलं तर एक विकेट या ठिकाणी प्राप्त झाला आणि कुठेतरी ब्रेक खेचला गेलाय. सध्या आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेशने अगदी महत्वाची विकेट होती. डीजे मास्टर थोडासा आवाज आता देऊयात. या माईकचा सेट करूयात आवाज कारण की पहिल्या 2 माईकचा ज्या पद्धतीने आवाज सेट केला तसंच याही माईकचा आवाज सेट करूयात. थँक्यू सो मच. आवाजाची काळजी घेणारे असले की त्यांच्याप्रती खऱ्या अर्थाने त्यांचंही कौतुक करूच वाटतं. खूप छान साऊंड सिस्टीम म्हणजे डीजे मास्टरच्या हातामध्ये की आपला आवाज बसवायचा की आपल्याला संपूर्ण मैदानामध्ये अगदी मी म्हणेल की हिरो बनवायचा. डीजे मास्टरच्या हातामध्ये खूप छान ऑपरेटिंग समाधान आल्या मैदानामध्ये आपण पहिलं दाखल झाला. बॅटिंगसाठी एका बाजूला आपण पाहिलं तर दिनेशला माघारी जाताना आपण पाहिलं. अशरफ आपण पाहिलं तर या बॅचमध्ये ज्या पद्धतीने थांबून खेळतो कारण की कॅच याआधी जी ड्रॉप झाली ती आपण पाहिलं तर दिनेशचीच होते आणि दिनेशलाच माघारी पाठवलं. समाधान एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी या टीमसाठी समाधान हवंय तर 67 पार करावे लागतील तर समाधान आहे. समाधान या मॅच मध्ये किती समाधानकारक बॅटिंग करतोय हेही बघायचंय. चांगली मॅच बनेल निलेशने विकेट घेतल्यानंतर. पहिलाच बॉल यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना आपण पाहतो. पहिला बॉल फेस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण देखील की फॅक्टर होऊ शकतो तुमच्या मॅचचा. आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर तब्बल धावा लागल्या त्या 7. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा
कारण की चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरमध्ये, चौकार आला जरूर, असं वाटलं की मॅच थोडीशी मोठी जाईल. तिथून आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, ज्या आपण पाहिलं तर अगदी 10च्या पुढे 16 धावा होत्या. या सेकंड इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्येच धावा थांबवल्या. सुरुवात तुमची कशी होते यापेक्षा शेवट कसा लिहिला जातोय ते महत्वाचं आहे. कोणतंही पुस्तक वाचायला घ्या तुम्ही, सुरुवातीची 2 पानं वाचली की शेवटच्या पानावरती काय इंटरेस्टिंग आहे हे बघण्याची पहिल्यापासून सवय आपल्याला. या मॅचचा शेवट कसा होईल हेही बघायचं आहे. साहिल आला गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये, अशरफ एका बाजूला, समाधान दुसऱ्या बाजूला. या मॅच मध्ये पार्टनरशिप कशी होते हेही महत्वाचं आहे. येस, पार्टनरशिप बिल्टअप करावे लागेल. पहिलं षटक मी म्हणेन अगदी कंजूस गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये अगदी 7च धावा फक्त खर्च केल्यात, ज्याच्यामध्ये एका विकेटचा देखील समावेश आहे. आणि आता या दोन्ही खेळाडूंना मैदानावर जास्तीत जास्त वेळ देखील द्यावा लागेल आणि सोबतच स्कोर फलक देखील पुढे सरकावावं लागेल. ही दुहेरी भूमिका सध्या आपल्याला अशरफ आणि समाधान या जोडीला या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये खेळत असताना जी आपण जर पाहिलं तर प्रथमेश आणि सुधीरमध्ये जी पार्टनरशिप आपण पाहिली तशाच प्रकारची एखादी पार्टनरशिप या ठिकाणी दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स या टीमला करावी लागेल. आणि सध्या आता आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड फलंदाज अशरफ सध्या मैदानामध्ये आहेत. गोलंदाज क्रमांक 2 पाचारण केलंय साहिलला. सन्माननीय आदरणीय उत्तमजी बदाले साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर समाधानच्या षटकार चौकाराला तब्बल 100 रुपये. बघा माझा पैसा लाभल्याशिवाय मॅच पैसा वसूल होत नाही. ही ती मॅच आहे जिथे आपण पाहिलं तर थोडंसं टोकन दिलं जातंय. गुड प्लेइंग ऑफ टोकन, चांगल्या पद्धतीने खेळ केल्यानंतर जे टोकन दिले जातात ते सध्या बॅटिंगसाठी समाधानला तुम्ही पाहताय अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला, अशरफला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंडला. मॅचला चांगली मजा येईल कारण की गोलंदाजीसाठी साहिल सध्या दाखल झालाय. ओहो, यावेळी मात्र साहिलचा बॉल आपण पाहिला तर अतिरिक्त उसळी घेतली, खांद्याचा भरपूर त्यांनी वापर केला आणि त्याचमुळे टप्पा पडल्यानंतर जास्त राईज झालाय. थोडीशी जास्त हाईट घेतली आणि तदनंतर पंचांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावेने आणखी स्कोर फलक पुढे सरसावेल. आतापर्यंत आपण पाहिलं 8 या धावसंख्येवर आपण पाहतोय. अशरफ लेफ्ट हँडेड फलंदाज आणि किरण आपण पाहिलं टेनिस क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट असेल, लेफ्ट हँडेड फलंदाजांमध्ये एक नॅचरल स्ट्रेंथ आहे असं म्हटलं जातं. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण युवराज सिंगला देखील पाहिलंय आणि याच खेळाडूंमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर त्या स्ट्रेंथचा वापर करावा लागेल अशरफला. अगदी सहमत आहे. ज्या पद्धतीने चेंडू पडला गेला, थोडासा बाउन्स झाला, राईज झाला, उसळी घेतली, खेळण्याचा प्रयत्न, अगदी आम्ही म्हणेल डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. आणि अशा वेळी क्षेत्ररक्षण आता चेंज केलं जाते की कुठेतरी आपण पाहिलं तर साहिल आपल्या गोलंदाजीवरती जाळं टाकतोय, या जाळ्यामध्ये एखाद दुसरा मासा अडकवण्यासाठी. सफल झाला चेंडू, अगदी उचलला जातोय, शॉट आर्म जॅक केला चेंडूला, निघून जातोय प्रेक्षकांच्या अगदी भेटीला. जिथे आपण पाहिलं तर आहे मॅक्सिमम 7 बंगलो प्रीमियर लीगचा येतोय आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार. पहा, अतिरिक्त उसळी दिली, त्याचा पूर्णपणे वापर केलाय. पंचांचा इशारा आला, हा षटकार नाही हा चौकार आहे. परंतु ज्या पद्धतीनं फटका त्यांनी मारलाय त्या फटक्याचं कौतुक करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं राईज झाला होता आणि हीच ती खासियत आहे अशरफची. त्याने या बॉलवर चौकार ठोकला. या चौकारानंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी प्रेशर पहिल्या षटकामध्ये बिल्टअप झाला होता. शिफा स्ट्रायकर्स टीमवर तो झुगारून आता प्रेशर आहे तो समोरच्या टीमवर टाकण्याचा प्रयत्न सध्या अशरफच्या माध्यमातून होतोय. की अशरफला शॉर्ट बॉल टाकला की शॉट चांगला बसतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हाफ ट्रॅक बॉल वरती चांगले फटके. इथून पुढे काय असेल, बॅटच्या समोर सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला खेळाडू, आपण पाहिलं वेगाने जातो चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी निघून गेला. नो बॉल प्लस GST आहे तब्बल 5 धावा. अप्रतिम फटका. अशरफ दुसऱ्या बाजूला, इंजिन गरम आहे, गाडी रंपंप निघाली आहे. कारण की आत्ताचा चेंडू आपण पाहिलं तर एखाद्या बंदुकीतून गोळा निघावा आणि तोफखान्यातून निघालेला अगदी रखरखतेचा गोळा मात्र 4 धावेसाठी निघून गेला. येतात 4 धावा. येणारा चेंडू आहे आपण पाहिलं तर फ्री हिटचा. आत्ताच्या तब्बल 5 8 झाल्या. संघाची धावसंख्या 17 17 धावा. अशरफ इज ऑन फायर. आता मात्र आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये एकीकडे सूर्य आग ओकतोय, दुसरीकडे अशरफ देखील आग ओकायला सुरुवात केली. फटका मात्र आपण पाहूया फसलाय की काय, क्षेत्ररक्षकाला दिसलाच नाही बॉल. एवढा हाईट वर हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अडसर जरी आहे, थोडेसे नैसर्गिक अडथळे आहेत, झाडांचे अडथळे तुम्हाला आहेत, परंतु त्या अडथळ्यांना देखील पार करावं लागेल. अशरफची विकेट जर इथे गेली असती तर कमबॅक करण्याची संधी देखील क्वालिटी बॉय संघाला या ठिकाणी प्राप्त झाली असती. अगदी कमबॅक
केला जातो मात्र दिलाही जातो. 2 चेंडूमध्ये 12 धावा, कारण की आतापर्यंत एक मोठी धावसंख्या खर्च केली 2 चेंडूमध्ये गोलंदाजानं. सफल झाला फटका, अप्रतिम आहे खेळाडू त्याच्या अग्नी डोक्यावरून, मस्तक पे दस्तक, घुटना टेक, मेरे भाई षटकार देख, वॉर्ड स्ट्रोक. काय फटका केलाय, अप्रतिम फटका केलाय. ख्वाबियाबी है मुझमें, खूबियाबी है मुझमें, ढूंढने वाले ढूंढ, क्या चाहिए मुझमें. हा फटका पहा, अप्रतिम. येस, या फटक्यामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. जो व्ही शेप मध्ये खेळलात आणि षटकार टोकून काढलाय. यावेळी मात्र खेचून काढला. ऑफ स्ट्राईकला बॉल होता, त्यानंतर आपण पाहिलं अगदी मिड ऑनला खेचत काढत असताना बॉल आपण जर पाहिला तर 2 धावांसाठी प्रयत्न झालाय. म्हणजे एकीकडे आपण पाहिलं चौकार षटकारांची आतषबाजी होते, तर दुसरीकडे सिंगल डबल देखील, म्हणजे धावफलक इथे पुढे चालू ठेवलेला आहे. आतापर्यंत 37 पर्यंत पोहोचलेत आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर फक्त दुसरंच षटक चालू आहे आणि फुल टोल वसूल केला जातोय. पुन्हा यावेळी बिगिन करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला जातोय, खेळाडू आहे, चेंडू स्टॉप केला जातोय. पहिली धाव एखादा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावाही इथे केल्या जात आहेत. पूर्ण एक चांगली बॅटिंग, इंजिन गरम झालं या मॅच मध्ये. तळ टोकून सध्या मात्र सिंगल डबल ही विश्वास ठेवला जातोय, कारण की गोलंदाजी करणाऱ्या टीमला विचारलं 29 धावा स्कोर कार्डवरती सजला गेला. 29-29 काय हवं तुम्हाला, गाडी बंगला पैसा जमीन नाही, एक अशरफ हवा आम्हाला. या मॅच मध्ये संपूर्ण टीम सिर्फ एक ही चाहिए, अशरफ. आणि तो आहे तर मॅच आहे, तो आहे तर दिवाळी आहे, तो आहे तर धावा आहेत, आणि ते होतं मजा आहे. यावेळी मात्र आपण पाहिलं तर बॅकलिफ्टचा कमी वापर केलाय. यावेळेला आपण पाहिलं साहिलचा हा बॉल ऑफ स्टिकला सोडून टाकण्याचा प्रयत्न आणि वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलाय. बट आपण जर पाहिलं तर अतिशय एक्सपेन्सिव्ह षटक आहे साहिलचं, ज्याच्यामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 1 षटकार देखील लागला, 1 चौकार देखील लागला, जो पहिल्या बॉलवर होता. 3 वेळा आपण पाहिलं तर 2-2 धावा देखील धावून काढलेल्या आहेत. मी म्हणेन अतिशय महागडं षटक या ठिकाणी आपण पाहिलं क्वालिटी बॉयज संघाचं, जे दुसरं षटक हाताळलं होतं गोलंदाज साहिलने. 22 धावा खर्च केलेत पहिल्या इनिंग मध्ये. पहिल्या ओव्हरला 16 होत्या, दुसऱ्या ओव्हरला 6 होता. इथे उलट झालंय, पहिल्या ओव्हरला 7 आल्यात, दुसऱ्या ओव्हरला 22 आलेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर छोटासा ड्रिंक ब्रेक, भाई पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते मॅच. ती ड्रिंक ब्रेक मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये मॅच एक तो बनता वरना बिघडता. या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या अशरफची चालू, कारण की गोलंदाजी करत असताना शेवटचा जो चेंडू टाकला यॉर्कर, वाईड यॉर्कर, खेळाडू बोलला यही डालना था पहले से. मात्र विकेट कीपरही महत्वाचा असतो. बऱ्याचदा विकेट कीपर गोलंदाजासाठी महत्वाचा राहतो, कारण की चेंडूची दिशा तो सातत्याने सांगतो. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता कशा पद्धतीने प्लॅन्स केले जातील. प्लॅन ए सक्सेस नाही झाला, प्लॅन बी बाहेर काढला, आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्लॅन बी सक्सेस होतोय का हे बघायचंय, कारण की अल्फाबेट झेड पर्यंत आहेत. यस, अशरफ सध्या आपण पाहिलं तर की फॅक्टर आहे आणि त्याच्या विकेटसाठी प्रयत्न असेल क्वालिटी बॉयज या संघाचा. आणि ती विकेट घेण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 3 ला पाचारण करण्यात आलेलं आहे. गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला. पुन्हा आपण पाहिलं कॅप्टनने त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि तिसऱ्या ओव्हरसाठी त्याला पाचारण केलंय. आणि सध्या जर आपण पाहिलं तर अशरफ अतिशय महत्वाचा विकेट असेल क्वालिटी बॉय संघासाठी. परंतु समोर जर आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं स्ट्राईकला समाधान आहे, ज्या समाधानाने आतापर्यंत एकही बॉल फेस केलेला नाही. तो सध्या आपण पाहिलं. सर्व व्हॉलेंटियर्सला एक विनंती आहे, SBSCचे जे ज्या प्लेयर्सने टी शर्ट घातले आहे त्याने सर्व त्यांना ज्या जागा दिल्या त्याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. ज्या गाडी पार्क होते लाल कलरची शांतिनिकेतनच्या इकडे, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की SBSC ही टुर्नामेंट आहे ती या 15 संघ यांनी मिळून केलेले ही टुर्नामेंट आहे. तर सर्व खेळाडूंचा योगदान तेवढाच हवा ही स्पर्धा चांगल्या प्रमाणे पार पाडण्यासाठी. अगदी किती अभिमानाची गोष्ट जेव्हा SBSCचं टी शर्ट तुम्ही परिधान करता, कारण की हे फक्त नाव नाहीये, हे हृदयाजवळ नाव आहे. आणि ज्या पद्धतीने लोगो तुम्ही पाहता आणि संपूर्ण व्हॉलेंटियर्स चांगल्या पद्धतीने काम करतात, तो प्रत्येक जण महत्वाचा आहे या स्पर्धेसाठी.
सुजितचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढला, उलटा फुलटा आहे खेळाडू, कॅच साठी जातोय घी, अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली क्यों टेढ़ी करे, स्विच हिट, लगी तो आबाद नाही तो बरबाद करणारा फटका खेळण्याचा धाडस केलं फलंदाज अशरफनं, आणि एक मोठी विकेट, एक मोठा मासा, एक मोठा हिरा, एक मोठा फलंदाज आउट, बॅक टू डग आउट. यस, तेच बरोबर आहे किरण. अगदी सीधी उंगली से घी निकलता तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. अगदी सरळ पट्ट्याने फटके येत होते अशरफचे आणि त्याला काहीच गरज नव्हती उलटा फटका मारण्याचा, आणि इथे मात्र तिथे विकेटचं पतन झालंय. गरज नसताना या ठिकाणी विकेट, कारण एक बाजू जर पाहिलं तर अगदी सक्षमपणे हँडल करत असताना अशरफ आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु तदनंतर आता विकेट गेली. थोडंसं दबाव तंत्र आता आपल्या टीमवर येईल. ऑलरेडी तुम्ही एक्सप्रेस पेला अंधेरीच्या, तुम्ही गर्दीमध्ये का जाताय, तुम्ही ट्रॅफिक मध्ये गाडी टाकली, तिथे फसली गेली, एक मोठी विकेट, आणि त्यानंतर फलंदाज अशरफ या मॅच मध्ये यू टर्न देणार आहे. कारण की निलेशनी पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या, ते विसरून चालला नाही आपल्याला. निलेश हा गोलंदाज आहे ज्याला माहिती आहे मॅच कशी बनवायची आहे. जेव्हा जेव्हा संकट आहे, रिक्स आहे, तेव्हा निलेशची एंट्री फिक्स आहे, आणि असा गोलंदाज आहे. मॅच एक तर बनेल वरना बिघडेल, ही ती ओव्हर आहे जिथे मॅच हातामध्ये पकडली जाईल. कारण की धावा फक्त आपण पाहिलं तर 30 ऑन अ स्कोर कार्ड, 30 धावा स्कोर कार्ड वरती सध्या मात्र सजला गेलाय. बॅटिंग साठी दाखल झालाय मैदानामध्ये रोहित नावरेकर, सध्या मात्र आपण पाहिलं तर अगदी दाखल झालेत. रोहित नार्वेकर दाखल झालेत मैदानामध्ये. चला, एक लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानात बाहेर गेला, दुसरा लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानामध्ये आलाय रोहित नार्वेकर, परंतु समोर आहे क्वालिटी गोलंदाज. यावेळी मात्र लेक्सिकला सोडून जातोय. पंचांनी इशारा दिलाय, जमिनीला समांतर हात करतायत आणि वाईडचा इशारा आलाय. पहा, या मॅच मध्ये बरंच काही या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिटचा फटका तिथे आपण पाहिला, अशरफ मैदानाच्या बाहेर गेलाय. तदनंतर आपण पाहिलं वाईट बॉलचा इशारा देखील आलाय, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅच अजूनपर्यंत बॅलन्स आहे, दोन्ही दिशेला झुकू शकते. आता दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हटलं जातं. इथे मात्र शॉर्ट हँडेड फटका आपण पाहिलं, कव्हर पॉइंटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलने आता फक्त स्ट्राईक रोटेट होईल आणि समाधान स्ट्राईकला. येस, कारण की रोहित नार्वेकरचा तो खेळ आम्ही विसरलो नाही. जेव्हा ओंकार देसाई सोबत असताना आपण पाहिलं तर 6 चेंडू 6 षटकारी त्याच्या बॅट मधून आलेत, आणि ते दिवस आजही आम्ही विसरलो नाहीयेत. आज ताकद लावली जाईल की बुद्धीनं खेळ केला जाईल, आज शक्ती का युक्ती, या दोघांमधला तो काय चॉईस करेल. शबलून करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खोडून काढला, ड्राईव्ह केला डाऊन द ग्राउंड, खेळाडू येतोय टिप्स केला, एक रिझनचा वेगानं चेंडू गॅदर केला जातोय, एक सिंगल दिली जाते, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते. 33 चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर झालेला आहे. अर्थातच 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हाच तो गोलंदाज आणि हाच तो बॉल आपण पाहिलं. खोलवर टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा रूम दिला जात नाही, परंतु समोर 6 षटकार ठोकलेला खेळाडू सध्या रोहित नार्वेकर आपण पाहतोय. त्याच्या रीच पासून थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न यशस्वी झालाय किरण. आणि समोर जेवढं टाकेल तेवढं मात्र बॉल बाहेर जाईल, आणि तेच उद्देश लक्षात घेऊन सध्या ऑब्स्टिकला सोडून बाहेर पिचिंग करतोय. चतुर गोलंदाजी आहे, चालाक गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर रनअप आहे, ज्या पद्धतीने रिलीज पॉइंट आहे, ज्या पद्धतीने ऍक्शन आहे, परफेक्ट. कारण की चेंडूचा टप्पा पहा, फुल टॉस या देखील आपण पाहिलं तर वेगाने टाकला जातोय. सिंगल हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक धाव कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी थोडीशी पुढे जाते. लँड झाला चेंडू आपण पाहिलं तर थोडासा खाली. ओव्हर क्रमांक 3च्या अखेरीस टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 34, अगदी 34 धावा. येणारे चेंडू आपण पाहिले तर 12 चेंडू मध्ये अजूनही 33 धावेची गरज. 12 चेंडू 33 धावा, आणि 33 धावा 12 चेंडू समीकरण या मॅच मध्ये. चला, मॅच अजूनही संपलेली नाही. मॅच दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर समान पारड झुकलेलं, परंतु सध्या कौतुक करावं लागेल निलेश या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ धावा 7 खर्च केले, परंतु दुसरं षटक त्यापेक्षाही अप्रतिम त्याने हाताळलं, ज्याच्यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. दोन्हीकडे आपण पाहिलं तर एक मातब्बर फलंदाज आहेत, समाधान आहे. दुसरीकडे आपण पाहिलं रोहित नार्वेकर सारखा एक आक्रमक शैलीचा खेळाडू मैदानामध्ये असताना देखील त्या खेळाडूंना पूर्णपणे निष्प्रभ करून ठेवलंय.
सौरभला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने रोहितला पण पाहताय, रोहित हुशार खेळाडू, त्याला माहिती आहे अटॅकिंग क्रिकेट कधी खेळायचं, सिंगल डबलने सध्या पाया मजबूत करतोय. दुसरी धाव घेतली जाते, कारण की याला बोलतात ही दुसरी चिकी धाव, कारण की हा चेंडू गॅदर केलाच नाहीये. हा जर चेंडू गॅदर केला असता तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर तिथेच बॉल डेट झाला असता, मात्र ही धाव कंप्लीट केली. ही याला चतुराई बोलतात. पुढचं दर राहिलं उडं, मागच्या दराने झाली चोरी, एक झाली. मी म्हणेन प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचं आहे तुम्ही क्रिकेट खेळत असताना, आणि तोच प्रेझेन्स ऑफ माइंड कुठेतरी क्वालिटी बॉय संघाचा हुकला आहे. आणि एक से भले दो, आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. आणि स्ट्राईकला तर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रोहित नॉर्वेकर आलाय. आणि आपण जर पाहिलं तर तो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, आणि सध्या आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून देखील, परंतु सध्या टेम्परामेंट वेगळा आहे, संयमी खेळ सध्या तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. यामुळे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, व्ही शेपमध्ये डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, आणि एक सिंगल फक्त प्राप्त होईल. आणि सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सध्या आपण पाहिलं तर धावांची मोठी गरज आहे. बॉल कमी राहिलेत आणि धावसंख्येचा उच्चांक फार मोठा गाठायचा आहे, त्यामुळे या 2 ते 3 बॉलमध्ये एखादा षटकार चौकार येणं अतिशय गरजेचं आहे शिफा स्ट्रायकर्स थंडर या टीमला. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. एक मोठा फटका येणं महत्वाचं आहे, ज्याने कॉन्फिडन्स येईल, ज्याने आपण पाहिलं तर थोडीशी ताकद येईल लेटची. कारण की गोलंदाजाला हे माहिती आहे आपण जे बोललो ते फलंदाजाने ऐकलंय आणि गोलंदाजाने ऐकलंय, आणि या गोष्टीवरती ते कशा पद्धतीने खेळ केला जातोय. येणारी ओव्हर महत्वाची आहे, येणारे 4 चेंडू महत्वाचे या मॅच मध्ये. बिग हिट सर बॅटीनं, एक हात निसटला बॅटीच्या अगदी ग्रीपवरून, 1 हँडेड स्ट्रोक होता, दुरी रही अधुरी, एलिव्हेशन भेटलं, अंतर नाही भेटलं, आणखीन एक धक्का. फलंदाज आपण पाहिलं तर अगदी माघारी जातोय. यजमाननं अप्रतिम कॅच पकडली आणि दिनेशला चले जावचा इशारा केला. मोठा धक्का, समाधान मात्र माघारी गेला आणि यजमानचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. समाधानला माघारी जाताना पाहिला. हा फटका आपण पाहिलं तर खेळत असताना ज्या पद्धतीने फटका खेळला गेला, कारण की बॅटच्या हँडलवरून एक हात निसटला गेला होता आणि 1 हँडेड स्ट्रोक, जी ताकद लागली ती फक्त एकाच हाताची लागली. जर दोन्ही हाताची ताकद असती तर कदाचित एलिव्हेशन सोबत अंतरही पार केलं असतं आणि धावाही चांगल्या आल्या असत्या. पण जर तर मध्ये क्रिकेट थांबत नाही, संघाला आता या मॅच मध्ये युटर्न भेटला आणि संघ आपण पाहिलं तर चांगली क्वालिटी बॉलिंग, क्वालिटी बॉल संघ मात्र करतोय. दुसऱ्या बाजूला अर्थातच सिफा स्ट्रायकर्स थंडर टीमला आपण पाहिलं ती क्वांटिटी भेटली नाहीये, कारण की आता तुम्हाला क्वालिटी पेक्षा क्वांटिटी वरती काम करायचं आहे. 67चं टार्गेट असताना बॅटिंग साठी प्रणय दाखल झालेत मैदानामध्ये. प्रणय कोळी ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं तो आता मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर आक्रमण. पहिला बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतो परंतु नाही. आज नशीब कोणाला साथ देईल असं पाहावं लागेल, परंतु ज्या पद्धतीनं आता आपण पाहिलं फटका अतिशय देखणा होता, परंतु अगदी झाडाला जाऊन तो आदळलाय. तिथे मात्र 2च धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. आणि ज्या पद्धतीने किरणने म्हटलं की आता क्वालिटीपेक्षा तुम्हाला क्वांटिटीवर जास्त भर द्यावा लागेल आणि षटकार खेचावेच लागतील. तुम्हाला भौगोलिक परिस्थिती बघूनच तुम्हाला तुमचे स्ट्रोक्स इम्प्लिमेंट करावे लागतील. आणि भौगोलिक परिस्थिती हेच सांगते की तुमच्यासाठी आपण पाहिलं डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ तुमच्यासाठी आहे, एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही मारू शकताय आणि त्याच फटक्यांवर सध्या काम करावं लागेल प्रणय कोळीला. हो सर, बॅटीनं स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवला जातोय. प्रणय कोहलीच्या बॅट मधून येतोय 7 बंगलो प्रीमियर लीगचा प्रथम दैदिप्यमान षटकार. या षटकाचा जर उल्लेख केला, सीधी बॅट नो बकवास, अगदी सरळ पट्ट्यानं बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले आणि याच षटकाराची गरज होती आणि तेच आपण सांगत होतो. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये प्रणय गोलंदाजी करताना त्यानं 23 धावा खर्च केल्या होत्या. टीम बोलेल बाकी काय नको, त्या 23 पुन्हा वसूल कर, त्या 23 पुन्हा घेऊन ये. मॅच चांगली बनत चालली आहे. चला मॅच मध्ये कमबॅक करत असताना चेंडू मैदानामध्ये पाठवायचा प्लीज. चेंडू मैदानामध्ये दाखल होईल, कारण की समीकरण आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. प्रणयने 23 दिल्या होत्या, त्यातल्या 22 त्याला आता खेचून आणायचे. मॅच बनली आहे, मॅच अजून संपली नाहीये. चेंडू द्या प्लीज मैदानामध्ये. कमिटी मेंबर्स आपण देऊया चेंडू मैदानामध्ये आणि मॅचला करूया सुरुवात. येस, या एका शेवटच्या बॉलवर जर एखादा षटकार चौकार आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत प्राप्त होईल
असं आपण पाहू शकतो. परंतु हा बॉल जर डॉट गेला तर कुठेतरी थोडंसं परिस्थितीला झगडावं लागेल शिफा स्ट्रायकर्स या टीमला. परंतु मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी. गोलंदाजाला देखील आपल्या हातील कौशल्य दाखवावं लागेल, फलंदाजाला देखील कौशल्य दाखवावं लागेल. एक या बॉलचं अंतर कशा पद्धतीनं कापलं जाईल, या बॉलवर कोणता धावसंख्या येईल यावर या मॅचची बरीचशी गणितं अवलंबून आहेत. 7 मध्ये करायचे आहेत 22. 7 balls are required 22 runs to get victory. चेक रेड डेव्हिल संघ कर्णधार आपण लगेच यायचं टॉससाठी. सेकंड इनिंग च्या आपण उत्तरार्धाच्या खेळीची वाट पाहतोय, त्याच्यामुळे आपण लगेच टॉससाठी यायचा रेड डेव्हिल्स. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर खणखणीत प्रहार, बॉल सीमारेषा पार, हवा के संग संग घटा के साथ साथ, पंचांचा इशारा, धावा येतील 4. तू दाल दाल में पाता प्रति फटका. आणि या चौकारानं आपण पाहिलं तर थोडंसं समीकरण बदललं जात आहे. टीमची समीकरण आपण पाहिलं तर अगदी येणारे 6 चेंडू आणि 18 धावेची गरज बनली मॅच. 6 चेंडू 18, कारण की ही ती मॅच होती जिथे ओव्हर क्रमांक 4 खूप महत्वाची होती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये किती धावा येतात तिथे मॅच शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आले आहेत आणि येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 18 धावायची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा बनली मॅच. यस, नक्कीच जे प्रेशर होतं ते प्रेशर या चौकारानंतर थोडंसं रिलीज झालं. शेवटच्या बॉलवर अटॅकिंग क्रिकेट खेळलंय, कारण गमावण्यासारखं काहीच नव्हतं परंतु मिळवण्यासारखं काही भरपूर काही प्रणय गोळीकडे होतं. शेवटच्या बॉलवर त्याने आक्रमण केले, चौकार खेचलाय आणि चौकार नंतर आता मॅच थोडीशी क्लोज आणून ठेवली. आता दोन्ही खेळाडूंना आक्रमकता धारण करावी लागेल, कारण 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये करायचे 18 देखील बनू शकतात या मैदानावर. हो, हे मैदान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर धावा आतापर्यंत चांगल्या झाल्यात. न्यूट्रल खेळपट्टी, गोलंदाजही तेवढाच दबदबा दाखवतात, फलंदाजी तेवढाच दबदबा दाखवतात. मात्र आता जी रिक्स घेतली गेली आहे ती रिक्स महत्वाची आहे, कारण की या मॅच मध्ये आता गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी हुसेन दाखल झाला आणि हुसेन 6 चेंडू मध्ये पहिल्या 3 चेंडूवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तिथे मॅचचा आधार रिझल्ट आपल्याला भेटेल. दुसरं षटक साहिलने हाताळलं होतं, त्याच्यामध्ये देखील त्यांनी 22 धावा खर्च केले होते आणि प्रणव कोळीने देखील शेवटचं शतक हाताळलं होतं, त्याच्यामध्ये त्याने 23 धावा खर्च केले होते. म्हणजे या खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर 18 धावा सहज बनू शकतात, कारण जिथे 22 धावा बनल्या, जिथे 23 धावा बनल्यात तिथे 18 देखील धावा बनू शकतात. आणि समोर जर आपण पाहिलं तर खेळाडू कोण आहे, ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि तो इतिहास आता त्याला आठवावा लागेल आणि इतिहासाची पुनरावृत्ती आज करावी लागेल. परंतु समोर देखील जो गोलंदाज आहे तो देखील कच्च्या गुरीचा चेहरा नाहीये, त्याला देखील पाचारण केलं, हुसेनला पाचारण केलं गेलेलं आहे आणि तो आता मोठा अडसर ठरेल की इथे मात्र रोहित नार्वेकर आपला निजी खेळ दाखवेल. याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलंय. लेट्सी तो बनतो चेंडू, कदाचित थोडसा चेंडूवरती निरीक्षण थोडंसं लक्ष दिलं जाते, कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू. चेक रेड डेव्हिल्स कर्णधार प्लीज, आपल्याला कॉल असेल. रेड डेव्हिल्स प्लीज आप यहाँ पे आइए, कॉम्बॉक्स की राइट साइड पे टॉस किया जाएगा नेक्स्ट मैच का. चला, दुर्गापूर धमाक्यामध्ये देखील किरण हा देखील एक इतिहास प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणं फार गरजेचं आहे. रोहित नार्वेकरने 7 बॉलमध्ये 7 षटकार ठोकले होते दुर्गापूर धमाका आणि तोच खेळाडू सध्या मैदानामध्ये आहे आणि आता करायच्यात फक्त 18, म्हणजे 3 षटकार त्याला ठोकायचे आहेत आणि तो 7 षटकारांचा इतिहास त्याला आता आठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर हुसेन तयार. पहिला बॉल लेफ्ट केलाय, पहिला बॉल लेफ्ट केलाय, पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी आली आणि आता मध्ये 5 करायच्यात, 5 मध्ये करायच्यात 18 धावा. अगदी शफल झाला नाही, शफल होता तर चेंडू का सोडता, जिथे आपण पाहिलं अगदी डॉट बॉल येतोय. टीम बोलत असेल याची दान देवा रोहित, अर्थातच रोहित 3 षटकार आणखीन यावा, कारण की या मॅच मध्ये 6 मध्ये 6 नकोत, 7 मध्ये 7 नकोत, फक्त 3 हवेत आणि आता मॅच 5 चेंडू 3 षटकार 3 षटकार 5 चेंडू अशी येऊन पोहोचले, कारण की 5 चेंडू मध्ये हवेत तब्बल 18 धावा. मॅच चांगली बनली आहे. उचलला जातोय, अगदी आपण पाहिलं तर हा निघून जाईल 7 बंगलो प्रीमियर लीगचा. 1 4 4 4 की 6 6 की 4. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. आहे 4 4 आहेत, 4 आहेत, चौकार आहे. थोडीशी शहानिशा केली, मोठा फटका केला होता, फक्त 4 भेटले. आता मॅच मध्ये वेगळी मजा आली. 4 अजूनही बॉल शिल्लक आहे. 4 मध्ये देखील आपण पाहिलं तर अजूनही करायचे 14 धावा. मॅच ऑन आहे. हुसेनला एखादा
डॉट बॉल टाकावा लागेल, परंतु रोहित नॉर्वेकरने आक्रमक रूप धारण केलंय आणि त्यामुळे या मॅच मध्ये प्रेक्षकांसाठी अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी मजा आहे आज खऱ्या अर्थानं. दोन्हीकडे आपण पाहिले तर आग लागायला सुरुवात झाली. एकीकडे सूर्योदय आग ओकतोय, तिकडे बॅटिंग करत असताना रोहित नॉर्वेकर आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोघांमध्ये आता थोडीशी सल्लामसलत होते आणि 4 मध्ये आता 14 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तो कशा पद्धतीनं गाठायचा आहे आणि हुसेनच्या या बॉलिंगवर कशा पद्धतीचं आक्रमण करायचंय, काय स्ट्रॅटेजी आहे, मैदानाच्या आतमध्ये थोडीशी हितगुज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 4 मध्ये 14 बनू शकतात. अगदी कारण की ज्या पद्धतीने मॅच बॉलची वाट बघितली जाते सध्या आपण पाहिलं त्याच मॅच बॉलवरती मॅच खेळवली जाईल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं चेंडू मैदानामध्ये दाखल होईल, त्याच्यावरती मॅच खेळली जाईल. कारण की हा चौकार आला, त्यानंतर विकेट किपर धावत आला, हुसेनच्या खांद्यावरती हात ठेवला, कानामध्ये कुजबुज केली, कानमंत्र दिला, शेअर केला कानमंत्र. इकडे चर्चा चालू आहे, तिकडे चर्चा चालू आहे, स्पर्धेची चर्चा प्रत्येक विभागामध्ये चालू आहे. कारण की ज्या पद्धतीने पहिली मॅच फायनल नाहीये पण फायनल पेक्षा कमी नाहीये. पैसा वसूल मॅच पहिलीच पुन्हा एकदा हुसेन सोबत पहा. दोन्ही फलंदाज एका बाजूला चर्चा करतात, दोन्ही गोलंदाज आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर कॅप्टन यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. मॅच मध्ये खूप चर्चा आली आहे. भाई चर्चा करेगा तो चर्चा भी होगा ना भाई. 4 चेंडू मध्ये अजूनही 18 हव्यात, 14 हव्यात. येस, 4 मध्ये 14 धावा करायच्या आहेत. थोडीशी हितगुज दोन्ही बॅट्समन मध्ये होत असताना पाहतोय. दुसरीकडे आपण पाहिलं हितगुज गोलंदाज आणि कॅप्टन्स यांच्यामध्ये देखील हितगुज थोडीशी होत असताना, पण तो सध्या मॅच बॉलचे वेट केला जातोय कारण तो देखील महत्वाचा असतो. किरण, ज्या पद्धतीने आपण सांगितलंय सकाळच्या सत्रामध्ये आयोजन करत असताना मायक्रो मॅनेजमेंटवर फार भर दिला जातो, तेव्हा तुमचं सक्सेसफुल आयोजन होतं. परंतु ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर देखील भर द्यावा लागतोय आणि त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे सध्या मॅच बॉल. कारण ज्या बॉलची तुम्हाला ओळख झालेली असत तो बॉल मैदानामध्ये असेल तर खेळताना थोडासा आत्मविश्वास बॅट्समनचा दुणावलेला असतो आणि त्यासाठी सध्या रोहित नॉर्वेकर त्या मॅच बॉलची वाट बघतायत. अरे लेकिन वो आएगा कब? 4 चेंडू 14 धावांची गरज. रेड डेव्हिल्स प्लीज, आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. रेड डेव्हिल्स आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला उजव्या बाजूला आपण टॉस करणार आहोत. रेड डेव्हिल्स आपल्याला फायनल कॉल असेल. चला कॅप्टन्सला मी विनंती करेन, वारंवार आमचे समालोचक आपल्याला विनंती करतात आपण टॉस साठी यायचं. कारण पहिला बॉल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 11:15 वाजता आज पहिला बॉल पडलेला आहे, त्यामुळे ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे. विनंती करेन चला मॅच थांबू नका. मॅच बॉल येण्यापेक्षा त्याची कंप्लेंट देऊयात, बॉल हरवलाय आणि मॅचला चालू करूयात. हेच म्हणावं लागेल, ते बॉलची वाट पाहण्यापेक्षा आता दुसरा बॉल येऊन त्याची वाट लावणं फार महत्वाचं आहे ॲज अ बॅट्समन म्हणून. परंतु आपण पाहूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये करायचे 14 आणि बॉलची मागणी केली जाते. येस, कारण की मॅच मध्ये मोमेंटम सध्या मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅटिंग करणारी टीम मॅच बॉलची वाट बघते. वो मोमेंटम तो निघून गेला तर पुन्हा आपण पाहिलं तर तो मोमेंटम भेटण्यासाठी 4 चेंडू बस नाहीयेत, 4 ओव्हर थांबावं लागेल. कारण की इथे तुम्हाला सुपरफास्ट खेळायचं आहे. मॅच बॉलची वाट बघत बसले आणि तदनंतर आपण पाहिलं खेळपट्टी थोडीशी थंड होते. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर चेंडू मॅच बॉल येतोय का दुसरा येतो त्यापेक्षा आलेला प्रत्येक चेंडू तुम्हाला बाहेर टोकायचा. नो एक्सक्यूज. येस, नक्कीच मोमेंटम थोडंसं शिफ्ट होऊ शकतो आणि असं म्हटलं जातं ना की खेळण्याच्या पत्त्यामध्ये कोणता पत्ता आपल्या हातामध्ये येणं हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु आलेल्या पत्त्यामध्ये एक चांगला डाव खेळणं हे आपल्या हातामध्ये आहे. बॉल हुसेनच्या हातामध्ये आहे, परंतु बॅट देखील आपण पाहिलं तर रोहित नॉर्वेकरच्या हातामध्ये आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून कसा खेळ खेळला जाईल त्याच्यावर पुढचं गणित अवलंबून आहे. आपण जर पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स थंडर या टीमचं आणि आता 4 मध्ये करायचे आहेत 14. किरण, मॅच क्लोज आहे दोन्ही टीमसाठी. अगदी हुसेन तयार. हुसेनचा हा बॉल यावेळी आपण पाहिलं मिड विकेट झोन मध्ये बॉल गेलाय, परंतु निर्णय काय येईल? यस, पंचांचा निर्णय. इट्स 4 रन 4 धावा. आता 3 बॉल 3 मध्ये करायच्या 10 धावा. येस, इस मॅच आहे. षटकार चौकार आणि षटकार चौकारानं मॅच बनली जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रोहित वरती विश्वास ठेवलाय आणि रोहित हेच सांगतोय अनुभवाची तिजोरीची चावी माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे. या मॅच मध्ये तो खेळतोय. मैं रुकेगा, मैं टोकेगा, मैं बिलकुल नहीं झुकेगा. आणि सध्या त्याच पद्धतीने मॅच चालू आहे. एका बाजूला हुसेन गोलंदाजी करत असताना 3 चेंडूवरती कशा पद्धतीने खेळ करतोय. कारण की चेंडू 3 बाकी आहेत. रोहित अकेला कापी आहे कारण की हा तो
खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा संघावरती संकट आलं तेव्हा बाकीचे खेळाडू बोललेत मैं अकेला हूं, रोहित बोलतो मैं अकेला काफी हूं, आणि या मॅच मध्ये तो एकटा लढतोय. ही मॅच बनवले पैसा वसूल, हाय व्होल्टेज, कलगीतुरा, तू मैं रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल मॅच चालू आहे. हुसेनचा हा बॉल, फुल लेनचा बॉल, ज्युसी फुल टॉस, बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. रोहितच्या बॅट मधून आलाय तिसरा चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार, मॅचला कलाटणी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याने सांगितलंय रोहित नॉर्वेकरने, आय एम वॉरियर बिकॉज आय लाईक वॉर. मला युद्ध आवडतं कारण मी एक योद्धा आहे आणि मैदानामध्ये तशाच पद्धतीची कामगिरी सध्या रोहित नॉर्वेकर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गापूर धमाक्यामध्ये 7 बॉलवर 7 षटकार त्याने ठोकलेत, परंतु इथे आपण पाहिलं तर 7 बंगलो प्रीमियर लीग मध्ये आता सध्याचं वर्तमान आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉलवर त्याने 3 चौकार ठोकलेत, परंतु मैदान वेगळं असतं तर हे तुम्हाला 3 षटकार पाहायला मिळाले असते. मॅच फर्स्ट गया गुरु. 3-4 चेंडू मध्ये तब्बल आतापर्यंत 12 धाबा आल्यात आणि येणारे 2 चेंडूने तब्बल 6 धाब्याची गरज आहे. या मॅच मध्ये टप्पा महत्वाचा आहे. आता तुमचा टप्पा चुकतोय, मॅच फसते, कारण की दुसऱ्या बाजूला रोहितनं या मॅच मध्ये गोलंदाजाच्या मनामध्ये काय आहे जाणून घेतलं, त्याच्यावरती वेगळा दबाव टाकला. प्रेझेंट ऑफ माइंड सेट तुमचा काय आहे? तुमच्या घरी असेल सोफा सेट, असेल ट्रॉफी सेट, तुमचा माइंड सेट आज काय आहे त्याच्यावरती मॅच आहे. संयम कशाला बोलला जातो? रोहितनं आज जी बॅटिंग केली त्याला संयम बोलला जातो. मॅच फिनिश केली जाईल का? लंबे रोज का घोडा बनेगा क्या? मॅच मध्ये मॅरेथॉन इनिंग केली जाईल का? 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू, 2 चेंडू 2 चौकार, 2 चौकार 2 चेंडू, 2 चेंडू 1 षटकार, 1 षटकार 2 चेंडू, मॅच फिनिश होते. संयम म्हणजे स्वतः विरुद्ध असलेलं युद्ध म्हणजे त्याला संयम म्हटलं जातं, अशी संयमाची व्याख्या आहे. आणि आज मात्र रोहितने स्वतःवर संयम देखील दाखवलाय. आता 2 बॉल 2 मध्ये करायचे, 6 धावा 1 षटकार मॅचला फिनिश करू शकतो, परंतु गोलंदाज हुसेन तयार. ओ यावेळी मात्र फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग. इथे मात्र या मॅचला कलाटणी देणारा हा बॉल पाहायला मिळेल का? पंच शहानिशा करतील, आपल्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवतील. तोपर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करतोय गोलंदाज. सुबह का भूला घर शाम वापस आहे तर किरण विसे भूला नाही कहते. आणि 3 चौकार लागोपाठ दिल्यानंतर कमालीचं कमबॅक गोलंदाज हुसेन करतोय. हा कमबॅक आहे. 1 चेंडूही तुम्हाला राजा बनवतो, 1 चेंडूही तुम्हाला हिरो बनवतो, 1 चेंडूही तुम्हाला झिरो ही बनवतो. टप्पा महत्वाचा, मगाशी चर्चा केली, बाहुबली बघितला का टप्पा कसा महत्वाचा होता. ही ती मॅच आहे, तिथे टप्पा महत्वाचाच आहे. टप्पा योग्य होता, बाहेर होता, अवे फ्रॉम दी बॉडी, बाहेर आला, नजरेच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, रीच ऑफ दी बॅटर, आ गुरु खेळ बाहेर लगाया. आणि ज्या पद्धतीने आपण पहिला फर्स्टला गेला, 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. आता ही टप्पा महत्वाचा, टप्पा फसतोय तर अगदी आपण पाहिलं तर मॅच फसतीये. प्रेशर 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 गोलंदाजावर आहे, प्रेशर फलंदाजावर देखील आहे. कोण या मॅच मध्ये जिंकेल? क्वालिटी बॉयजचा शेवटचा बॉल क्वालिटीचा टाकेल का हुसेन, की रोहित नॉर्वेकर आक्रमक खेळाडू आहे, शिफा स्ट्रायकरला तो विजय प्राप्त करून देईल का? प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. 1 बॉल 6 धावांची गरज. ओहो यावेळी मात्र फटका फसलाय आणि क्वालिटी बॉयज हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. अफलातून गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन आपण पाहतोय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर आली 4 धावा, परंतु ही मॅच मात्र जिंकलेली आहे क्वालिटी बॉयज या टीमने. 2 धावांमध्ये शिफा स्ट्रायकर टीमला ही मॅच गमवावी लागेल, परंतु त्याने देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिलाय. आणि आज 7 बंगला प्रीमियर लीगच्या माध्यमातून शिफा स्ट्रायकर टीमचा खेळ देखील सगळ्यांच्या लक्षात राहील. हार्ड लक बॅड लक शिफा स्ट्रायकर थंडर टीम, परंतु क्वालिटी बॉयज कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रथमेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू 34 धावा ज्या प्रथमेशने ठोकल्या, संघाचा संकट मोचक धावून आला आणि मॅरेथॉन इनिंग ज्या प्रथमेशने केली, तो प्रथमेश या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम प्रथमेश. रेड डेव्हिल्स, चला रेड डेव्हिल्स टॉस ऑडिया. रेड डेव्हिल्सचे कर्णधार वारंवार आपल्याला विनंती आहे, रेड डेव्हिल्सचे कर्णधार आपण टॉस ऑडिया.